चक्कर आली वहिनी तुम्हाला? जास्त काम करून या प्रेग्नेंट आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग कारीगरी बाय प्रज्ञा भोईर. स्वागत आहे तुमचा. तर आजचा दिवस आहे गणपती बाप्पांचा. खूप लोकांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले असतील. माझ्याही माहेरी झाले आहेत, सासरीही झाले आहेत. गेल्या वर्षी तर सासरी माझ्याच घरी गणपती होते, पण या वर्षी फिरती असल्यामुळे चुलत काकांकडे आहेत, तर तिथेही आपण जाणार दर्शन घेण्यासाठी. पण सर्वात आधी जाऊया माहेरच्या गणपतीकडे. आणि माझी इच्छा तर झाली तर मी 10च्या 10 दिवस तिथेच राहीन माझ्या माहेरी, जे की मी राहणारच आहे. पण आज आपण थोड्या दुसऱ्या गणपतींकडे पण पाया पडायला जाणार आहोत, जिथे 1.5 दिवसाचे गणपती आहेत, या जिथे रिलेटिव्स फ्रेंड्स तिथेही आपण जाणार. आणि आजचा लुक मी पूर्ण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणारच, सध्या नाही दाखवत बिकॉज लिफ्ट मध्ये आहे. पण कसा वाटला तुम्हाला माझा लुक आणि व्लॉग हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये एंड मध्ये सांगा. बाप्पाची स्थापनाची पूजा झाली आणि आरतीही चालू झालेली. याय माझे कोट्या कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल कोटी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नंतर आले माझे हस्बंड आणि आम्ही दोघांनी मिळून बाप्पांच्या पाया पडलो आणि खूप सारा ग्रॅटिट्यूड मानला त्यांच्या समोर हे सुंदर आयुष्य देण्यासाठी. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमची एक दुसऱ्याची साथ देण्यासाठी. बाप्पा याचे कान काप, कान जीभ कापल तर मेरा काम कैसे चलेगा. आणि नंतर तर झाले टेकवर टेक सुरू. एक रीलसाठी खूप सारे टेक द्यायचे लागतात आणि आम्ही दोघांनी खूप टेक्स दिले. 5 poses for couple photos. Take 57. Action! 5 couple poses for festive looks. Finally. दुनियामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत आणि ते एक दुसऱ्याशी लग्न करून टाकतात. आजची आपली सवारी चालली आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. आम्ही निघालो आहोत घरी. आता तुम्ही माहेरचा गणपती बघितलंच असेल, पण आता आम्ही दुसऱ्या गणपतीकडे पण चाललो आहेत पाया पडण्यासाठी. फायनली आता सर्व गणपती बाप्पाचं दर्शन करून मी आलेली आहे. अवतार बघू शकता, खूप थकली आहे. पण बिचारे माझे वहिनी लोक कुठून आणता एनर्जी, करना पड़ता है, मजबूरी है. 2 वक्त की रोटी के लिए करना पड़ता है. मम्मी फुल सासूबाई मोड ऑन, काय काम नाही करत आहे सध्या. मम्मी जरा हसाविसाचं असतं, लोकांना वाटेल तू रूडस. किती बिचारी भोला भाला होता. वा वा, काम करतायत मस्त छान असं नकली काम. डेंजरवाली आई, डेंजरवाली आई, डेंजर आय. लास्ट टाइम तुम्ही असं माझ्या ब्लॉगवर केलेलास, मला विचारले लोकांनी ही आई कोण आहे. शिवे देते ना. सगळं रेकॉर्ड केले, सगळं टाकेन, सगळं बघ बघ बघ. हे बीप करेन मी, बीप करेन. चक्कर आली वहिनी तुम्हाला? जास्त काम करून या प्रेग्नेंट आहेत. माझ्या ब्लॉग मध्ये खुशखबरी, खुशखबरी. मुद्दाम हात लावायला घेतलेलं काय लागले लागले शूटिंग करायला मुद्दाम. अच्छा, आजची रेसिपी काय आहे? ऍक्च्युली आपल्या एपिसोडचा नाव भेंडी मसाला. बिग बॉस के घर में पहला दिन. भेंडी मसाला. भेंडी मसाला. वा वा, भेंडी मसाला. फक्त भेंडी मसाला नाही, भेंडी मसाला, दाल फ्राय. ओके, वा वा, मस्त. आणि जीरा राईस. मस्त मस्त मस्त. मज्जा 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 करूया खाताना. वहिनी तोंडात पाणी आला का तुमच्या? 10 days व्हरायटी वाला जेवण. ओके, सो या दर्शनासाठी या जेवायला भेटेल ना वहिनी? हा, चहा प्यायला पण या. सो नंतर रात सांगा वहिनी चक्कर नक्की कशामुळे होती. झोप कंप्लीट नाही झाली त्याच्यामुळे, कारण झोपेचा इफेक्ट जास्त पडतो. कमी चालत जरा एनर्जी वेस्ट होते. असं वाटलं की 2 मिनिटासाठी मी इथून इथं पास होते का अशी.
पकडले झोप नाही कम्प्लीट झाली ऍक्च्युली खरंच. माझ्या वहिनी माझ्यासारख्या ना थोडासा एवढी टाकली ना कमी कर कमी करू का अजून? पण हे एवढे का टाक बरं टाक टाकता टाक हा, तुम्ही टाक टाक बघू कमीच टाका तरी पण ताई. नाही नाही कमी द्या टाका. थोडंसं काम करते हा बाज हा तुम्ही कॅमेराच बकवास पकडले बरं, बरं. थोडस कॅमेरासाठी काम करते नाही तर बोलणार ना बस तर बोलले. ते काम नाही करत एक तर दादूच राहणार आहे. सो आजचा मेनू आहे भेंडी मसाला, डाळ फ्राय, जिरा राईस, भाकरी, भात आणि पापड लोणचा. पाणी आलं का तुम्हाला पहिले? तरी आई होती तरी तुम्ही बघा हो हो सगळे आहे ना, तुम्हाला पटली ना पण सांगा. मी ती फायनल करते. नंतर वहिनी लोक बसले चिल मारायला त्यांच्या कूल सासू सोबत. आता मी एवढी शेत नाही अशी बसणार ना. कोण बसलंय? गरीब बिचारी मेरी मम्मी. हळूहळू करून ज्वेलरी उतरायला लागली आहे कारण फुल वैतागली आहे. सवयच नाहीये बिलकुल की पूर्ण टाइम साडी ज्वेलरीमध्ये राहायची. तरी पण संध्याकाळचे आता 8 वाजलेत आणि मी एवढा क्रॉस केला पूर्ण दिवस साडीमध्ये, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर आता करूया चेंज. असली रूपमध्ये येते मी जरा टी शर्ट आणि पैजामामध्ये. आणि या सर्व घाई गडबडीत माझी मेहंदी काढायची राहिलेली काल, तर आता मी माझ्या छोटी बहिणीसोबत जाते मेहंदी काढायला. आज जास्त कोण गेस्ट आले नाहीयेत, म्हणजे माझे ताई आत्या हे लोक नाही आले आहेत, पण वहिनी लोक होते ज्यांच्यासोबत मी टाइमपास केलं थोडं. पण यांच्या या आउटफिटमुळे मी थोडीशी वैतागली. सो आता करते मी चेंज आणि जाऊया मेहंदी काढायला. पण मी माझ्या अवतारात नाही आली, सेमी अवतारात आली आहे माझ्या. कारण नंतर मला लक्षात आलं की बाप्पा आहेत आपल्या घरी, पाहुणी तर सोडा पण आपले जे बुजुर्ग लोक आहेत तेही बसणार आज रात्री आमच्या सोबत. तर मग थोडा तरी यार लिहाज ठेवा. आणि 10 दिवसच तुम्हाला ड्रेसिंग करायची आहे, नंतर तर तुमच्याच अवतारात असता ना तुम्ही. हे मी समजून घेतलं आणि मी घातला हा गाऊन, बिकॉज हा थोडा कम्फर्टेबल पण आहे आणि थोडासा फ्लॅशी आहे. म्हणजे त्यांना वाटेल की बाबा फंक्शनल काहीतरी घातलं आहे, फेस्टिवल टाईप्स पोरीने काहीतरी घातलं आहे. तर बांगड्याही मी काढल्या, आपण नॉर्मली घालत नाही, तर आज घातलं तर छान वाटतंय मला जरा असं मिरवायला. टिकलीही मला असं वाटते की ठेवू द्या जरा, छान वाटते ना मी म्हणून. रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्ही दोघे आलो आहेत मेहंदी काढायला. बघू शकता दुकानाची लाईट्स पण बंद झाल्यात, तरी बिचारा हा फ्लॅशलाईट चालू ठेवून आमची मेहंदी काढतोय. बिकॉज आम्ही दोघे कोण आहोत, आत्या भाची तर आहोत, बट लेट लतीफ आहोत. काय ऋतू? पण सर्वात चांगली आणि खासियत ही आहे नवी मुंबईची. गणपती आहेत म्हणूनच नाही, बट नवी मुंबई हा लेट नाईटपर्यंत तुम्ही फिरू शकता इथे. एवढा सेफ जागा आहे, कारण बघू शकता लोक अजून फिरत आहेत. आणि गणपती असल्यामुळे तर काय भीती नाहीच आहे. मस्त आता मेहंदी काढून घेतो आम्ही आणि पटकन घरी जातो. भाई अपना और ही ऐसा है कि 3 आदमी काम पे लगे हुए हैं मेहंदी निकालने के लिए. थक गए भाई आप लोग. हाँ, बिना लाइट के काम करोगे. और मेरे को भी बोलो इतना लेट आओगी दीदी कभी? नहीं आऊंगी इतना लेट. मेहंदी काढून घरी यायला वाजले 11:30 ते 11:15 आणि तेवढ्यात आरती आपली सुरू झालेली. आणि नशीब ती आपल्याला आरती भेटली. फर्स्ट नाईट आहे तरी पण खूप थकान झाली आहे सर्वांनाच, कारण जरी फर्स्ट नाईट आहे पण त्याची तयारी तर तुम्ही बघतच होते खूप दिवसापासून सुरू होती. आणि त्याच्यामुळे आम्ही तेवढे जागलो नाही आज. आरती केल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही झोपून गेलो.